आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. सप्तपदीचा विधी पार पडल्यानंतर सक्षम आणि युगाने सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर फॅमिली फोटोजला सुरुवात झाली. ध्रुव. हा सूर्या काका. अरे दर्श कुठे आहे? मी पण त्यालाच शोधतोय. थोड्या वेळासाठी दिसतो आणि परत गायब होतो. दुपारपासून त्याची काय लपाछपी चाललीये देवच जाणे. तू बाहेर जाऊन बघ बरं. हा काका, बघून येतो. ध्रुव तिथून जाणार तितक्यात जोरात स्पीकरचा आवाज झाला. तसे सगळ्यांनीच कानावर हात ठेवले. अचानक झालेल्या त्या आवाजाने सगळेच गडबडले होते. भाई, वहिनी, आपण फॅमिली फोटोज थोड्या वेळानंतर काढू. आधी तुम्ही दोघं माझ्यासोबत चला. जीवाने सक्षम आणि युगा दोघांचेही हात पकडले. जीवा, अगं कुठे घेऊन चालली आहेस त्यांना? सगळ्यांना कळेल आई, फक्त 2 मिनिटं थांबा. जीवाने त्या दोघांचेही हात पकडले आणि त्यांना खाली घेऊन आली. बाजूलाच 2 चेअर्स होत्या. तिथे तिने त्या दोघांनाही बसवलं. प्रिन्सेस. मोठे बाबा, फक्त 2 मिनिट प्लीज. सत्यजित काही म्हणायच्या आधीच जीवाने बारीक तोंड केलं. तसा तो गप्प झाला. बायको नंतर तो जर डोळे झाकून कुणाचं ऐकत असेल तर ती जीवाच होती, जिचा तो अगदी प्रत्येक हट्ट पुरवायचा. हाँ, तो यहाँ पे उपस्थित मेरे सभी घरवाले थोड़ी देर के लिए दिल थाम के बैठे, क्योंकि हम सब भाई बहन मिलके अभी आपको एक छोटा सा परफॉर्मेंस दिखाने वाले. जीवाने अनाउन्समेंट केली तसं सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक्साइटमेंट दिसू लागली. भाई बहन, अबे इसका भाई तो मैं हूं, फिर मुझे कैसे पता नहीं? साला हे लोक नेहमीच मला वाईट टाकतात. आज सोडणार नाहीये मी यांना. जवळपास संध्याकाळ होत आली होती. सूर्य अस्ताला जात होता. जीवाने पांडू काकांना बघून इशारा केला. त्यांनी मान डोलवत तिथले सगळे लाईट्स ऑफ केले. जीवा, अगं लाईट का बंद करायला लावलेस? थांब ग छोटी आई, तुम्ही इतके का घाबरताय? तुम्ही फक्त एन्जॉय करा ना. आणि आता सगळ्यांनी समोर बघा. तितक्यात समोर स्टेजवर त्या जागेवर एक स्पॉटलाइट ऑन झाला. स्पॉटलाइट ऑन होताच सगळ्यांनी इकडे पाहिलं तर दोन्ही हातात चेहरा झाकून अंतरा उभी होती. म्युझिक ऑन झालं तसं अंतराने चेहरा समोर असलेले दोन्ही हात बाजूला केले आणि सगळ्यांना बघून एक छानशी स्माइल दिली. तिने चेहऱ्यासमोरचा हात बाजूला घेतला तसं ध्रुव तिच्याकडे बघतच राहिला. थोड्या वेळापूर्वी तिने साडी नेसली होती, पण आता तिने ब्राईट रेड कलरचा एक घागरा घातला होता आणि त्या स्पॉटलाइटच्या प्रकाशात तो रेड कलर जरा जास्तच चमकत होता. मुझे साजन के घर जाना है, ओ मुझे साजन के घर जाना. गाण्याच्या बोलासोबत ती डान्स करत होती आणि सगळेच स्माइल करत तिचा डान्स एन्जॉय करत होते. पण ध्रुव मात्र डोळे फाडून तिचा डान्स बघत होता. तिला इतका चांगला डान्स करता येतो हे त्याला माहीतच नव्हतं. जेव्हा पण ती ठुमका मारायची, गोल फिरायची, तेव्हा तिच्या त्या कमरेचं होणारं दर्शन त्याचे हार्टबीट्स वाढवत होते.
पहिलं कडवं संपताच तिने एक गोल गिरकी घेतली. तसा स्पॉटलाईट ऑफ झाला आणि 5 सेकंदांनंतर पुन्हा ऑन झाला. पण त्यावेळी त्या स्पॉटलाईट मध्ये अंतरा नव्हती, जीवा होती. दुसऱ्या कडव्यात आता जीवाने डान्स केला. पण तिला डान्स करताना बघून सगळे सिनियर पाटील इमोशनल झाले. कारण खरंच त्यांची छोटीशी प्रिन्सेस बोलता बोलता कधी इतकी मोठी झाली त्यांनाच कळलं नव्हतं. आता लवकरच त्यांना सुद्धा तिचं लग्न लावून तिला तिच्या सासरी पाठवावं लागणार होतं. पण जेव्हा तो क्षण येईल तेव्हा आपली काय हालत होईल या विचाराने सगळ्यांचे चेहरे उतरले. जीवा डान्स करत होती, पण ध्रुवची मात्र नजर अंतराला शोधत होती. तेवढा स्पॉटलाईट सोडला तर बाकी सगळीकडे अंधार होता. त्यामुळे त्याला ती कुठे गेली तेच दिसत नव्हतं. डान्स करता करता जीवा युगाकडे आली. तिने युगाचा हात पकडला. गाण्यासोबत लिपसिंग करत युगाचा हात सक्षमच्या हातात दिला. ती उठून पुन्हा मागे गेली. युगाने सक्षमकडे पाहिलं आणि लगेच स्वतःचा हात त्याच्या हातून काढून घेतला. त्याने केलेल्या त्या फोरहेड किसमुळे एक वेगळीच फिलिंग तिच्या मनात आली होती. गाणं संपलं तसे सगळे लाईट्स ऑन झाले. लाईट ऑन होताच मात्र सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्या दोघींचं कौतुक केलं. अरे जीवा, मस्तच डान्स केला की तुम्ही दोघींनी. पण याची तयारी कधी केली ग? काल रात्री केली मामी, आणि काही सकाळी सुद्धा. कसा वाटला तुम्हाला आमचा डान्स? एकदम मस्त होता. बरं, कुठेही जाऊ नका, कारण अजून एक डान्स परफॉर्मन्स बाकी आहे. काय ग जीवा, आता कोणाचा डान्स आहे? ध्रुव आणि दर्शचा का? अरे पण या लोकांनी तर मला. नाही ग छोटी आई, आता एक कपल डान्स आहे. अँड गेस व्हॉट, तो कपल डान्स कोण करणार आहे? इट्स नन अदर दॅन अ बिलव्ड कपल, अंतरा अँड दर्श. तसा इथे ध्रुव शॉक झाला. तो काही बोलणार तितक्यात सगळे लाईट्स ऑन झाले. सोबत म्युझिक सिस्टमही सुरू झालं. दिल विल मिला कुणाशी, मॅच कुणी भेटत नाय. जुळतील वाईब कुणाशी, जोडीदार भेटत नाय. याच्यात तर याने त्या खतरासोबत डान्स प्रिपेअर केला साला, आणि मला कानोकार खबर सुद्धा लागू दिले नाही. बेटा, तू कर आज डान्स, पण त्यानंतर तू तुझ्या पायावर नीट उभा राहशील तर शपथ आहे मला. दर्श आणि अंतराचा डान्स सुरू झाला होता. तसा इकडे ध्रुवचा पारावर चढत चालला होता. दर्शने हात करून अंतराला गोल फिरवून जवळ घेतलं. तशा ध्रुवच्या दोन्ही भुवया जवळ आल्या. बाकी सगळे मात्र टाळ्या वाजवून त्यांचा परफॉर्मन्स एन्जॉय करत होते. सहजच सक्षमचं लक्ष युगाकडे गेलं, तर युगा सुद्धा स्माइल करत त्या दोघांचा डान्स बघत होती. तिच्या चेहऱ्यावरची ती स्माइल बघून त्याला लगेचच तिने नवरात्रीमध्ये केलेला तो डान्स आठवला. ती सुद्धा अशीच भान हरपून नाचत होती. अगदी कोणी आपल्याला टच करून जातंय याचं सुद्धा तिला भान राहिलं नव्हतं. इथे दर्श आणि अंतरा अगदी स्वॅग मध्ये डान्स करत होते. दर्शने तिला पुन्हा जवळ घेतलं. जवळ घेऊन तिच्या हनुवटीला पकडून स्टेप करू लागला. पण त्याचा हात तिच्या कमरेवर बघून तिकडे ध्रुव साहेबांच्या कपाळावरच्या आठ्या गडद झाल्या. दर्श अंतरासोबत गुडघ्यावर बसून तिच्यासोबत डान्स करत होता, जसा का तिच्या प्रेमातच पडला होता. कुत्र्या दर्श, मी तुला गटारात पण पडायच्या लायकीचा ठेवणार नाही आता.
दर्शकडे बघत ध्रुव मनातच त्याच्यावर पुष्प सुमन उधळत होता. खंडोबाला नवस केला, लाखात एक पोरगा भेटू दे मला ग. मराठी माती मधला नवरा हा रांगडा गडी पाहिजे मला ग. दर्शा खांद्यावर एक हात ठेवून अंतरा डान्स करत होती, पण तिचं लक्ष मात्र ध्रुवकडे होतं. सध्या तो दोघांनाही खाऊ का गिळू अशा नजरेने बघत होता. देवा पावशील का, तिला सांगशील का, तिच्या मग झालो या पागल मी नाद खुळा. तिच्या मग झालो या पागल मी नाद खुळा. शेवटच्या वाक्यानंतर डायरेक्ट दर्शने तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं. तसे सगळ्यांचे डोळे मोठे झाले, अगदी अंतराचे सुद्धा. ही स्टेप त्यांच्या डान्स स्टेप मध्ये नव्हतीच. चमारी या चमन चोम्याच्या तर मोठे मोठे डायलॉग मारत होता मला की मी अंतरामध्ये तुझ्या बायकोला बघतो, ती माझी होणारी वहिनी आहे. आणि आता बघा, तुझ्या मागे झालो या पागल मी नाद खोळा. काय बेटा, तू एकट्यात भेट मला, मग मी तुझ्या त्या नाद खोळ्याचा कसा खुळखुळा वाजवतो ना ते बघच एकदा. ध्रुव तसाच तिथून तडक निघून गेला. इकडे गाणं संपलं तसे दर्शने हळूच अंतराला खाली ठेवलं. दर्श, अरे काय केलंस हे तू? ही स्टेप तर आपल्या प्रॅक्टिस मध्ये नव्हतीच ना. अगं अंतरा, मी थोडासा माझा एक्स्ट्रा तडका मारला ग. अरे वा, काय मस्त डान्स केलाय दोघांनी. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांना अप्रिशिएट केलं. सगळे त्या दोघांचं कौतुक करत होते, पण दर्शची नजर मात्र ध्रुवला शोधत होती. जेव्हा अंतरा त्याच्याकडे बघून डान्स करत होती तेव्हा त्याने सुद्धा ध्रुवचे एक्सप्रेशन्स बघितले होते. त्याच्या चेहऱ्यावर राग आणि जेलसी स्पष्ट दिसत होती. ते बघून दर्शला कळून गेलं की पुढे आपल्याला काय करायचंय. म्हणून त्यानंतर तो मुद्दाम अंतराला जवळ घेऊन तिच्यासोबत डान्स करत होता. आणि डान्स करताना सुद्धा तो ध्रुवचे एक्सप्रेशन्स नोटीस करत होता. अरे यार, आता ध्रुव कुठे गायब झाला? आता दर्श ध्रुवला शोधायला निघाला होता. चला, आता कन्यादानाचा विधी करून घ्या. तसं युगाने माईंकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर सध्या खूप प्रश्न होते. कन्यादान करण्यासाठी तिच्या माहेरचं कुणीही नव्हतं. रूपा तर काही कन्यादान करू शकणार नव्हती. टेन्शन घेऊ नकोस, तुझं कन्यादान छोटे बाबा आणि छोटी आई करणार आहेत. सक्षमच्या उत्तरावर ती शॉक झाली. काय मग जत्रा, कसा वाटलं ध्रुव, दर्श आणि अंतराचा ट्रँगल? काय वाटतंय, ध्रुव आता नक्की काय करेल? जर दर्श जगला वाचलाच तर पुढच्या एपिसोड मध्ये नक्की त्याला बोलवू. तोपर्यंत तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे नक्की सांगा. थँक्यू.